हॅलो ऑल अँड वेलकम टू दिस इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण तुमचा इंग्लिशचा सिलेबस मधला नेक्स्ट जो पोयम आहे, एक कंपॅरिझन्स नावाची एक पोयम आहे, ती वाचणार आहे. पोयम वाचायच्या आधी आपण नेहमीसारखंच जे वॉर्मिंग अप एक्सरसाइज आहे ती करू आणि त्यानंतर पोयम वाचू. चला पाहूया कंपॅरिझन्स. तर हे वॉर्मिंग अप एक्सरसाइज करायच्या आधी आपल्याला हे समजायला हवं की हे कंपॅरिझन्स हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे. कंपॅरिझन करणं म्हणजे तुलना करणं. आपण जेव्हा दोन गोष्टींची तुलना करतो त्याला कंपॅरिझन म्हणतो. तुमच्या घरी कित्येकदा होत असेल, जर तुम्ही दोन भाऊ बहीण किंवा असं असेल तर तुमच्या लोकांची आई वडील कंपॅरिझन करत असतील की पहा ती तर इतकं करून घेते, तू काही नाही करत, किंवा अशा टाईपच्या गोष्टी, किंवा तिची मुलगी तर इतकं काम करते, किंवा तो मुलगा तर इतका अव्वल येतो पढाईमध्ये पण तू नाही येत. तर हे काय असते, तुलना असते. आपण आणि ही तर खैर दुसरी गोष्ट झाली. ह्याच्याशिवाय पण आपण नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती एकमेकाशी तुलना करत राहतो की एक चांगलं एक वाईट किंवा अशाच गोष्टी असतात खूप. तर चला आता आपण पोएम वाचायची ती वॉर्मिंग अप एक्सरसाइज बघूया. सगळ्यात आधी चिटचॅट, गप्पा गोष्टी. व्हॉट इज युअर फेवरेट कलर? तुमचा फेवरेट कलर, आवडता कलर कोणता आहे? तर मला विचाराल तर माय फेवरेट कलर इज ब्लू. व्हॉट डज इट रिमाइंड यू ऑफ? ते तुम्हाला कसली आठवण दिलं होतं? निळा कलर जसं की माझा फेवरेट कलर ब्लू आहे. तर व्हॉट डज इट रिमाइंड यू ऑफ? इट रिमाइंड्स मी ऑफ द ब्लू स्काय. निळा रंगाचा आकाश असतो, तर मला त्याची आठवण येते निळा रंग पाहून, आणि म्हणून मला निळा रंग खूप आवडतो. तुम्हाला जो रंग आवडत असेल त्याच्या बाबतीत लिहू शकता याच्यात, आणि ते तुम्हाला कसली आठवण दिलं होतं तशा प्रकारे लिहू शकता. सपोज कोणाला गुलाबी रंग आवडत असेल तर ते लिहिले माय फेवरेट कलर इज पिंक. इट रिमाइंड्स मी ऑफ रोज फ्लावर. पिंक कलरचा रोज असतो है ना. नेक्स्ट आहे, आर यू अफ्रेड ऑफ द डार्क? तर जर तुम्ही अफ्रेड आहात, जर तुम्हाला डार्कची म्हणजे अंधाराची भीती वाटते, तर तुमचा आन्सर काय होईल? येस, आय एम अफ्रेड ऑफ द डार्क. पण जर नाही आहे, जसं की मला भीती नाही वाटत डार्कची, तर मी काय लिहिलं? नो, आय एम नॉट अफ्रेड ऑफ द डार्क. म्हणजे मला भीती नाही वाटत डार्कची. व्हॉट डज इट मेक यू थिंक ऑफ? अंधार पाहून किंवा डार्क पाहून तुम्ही काय सोचता, तुम्हाला काय वाटतं? तर जर मला विचारलं, इट मेक्स मी थिंक ऑफ द नाईट. कारण की अंधार केव्हा असतो? रात्रीच्या वेळेस अंधार असतो, दिवसात अंधार असत नाही. तर म्हणून अंधार झाला की असं वाटतं की रात्रीची वेळ आहे. इफ यू वर आस्क्ड टू डिझाइन अ बिग गार्डन, व्हॉट विल यू इन्क्लूड इन इट? जर तुम्हाला असं म्हटलं गेलं की एक मोठंसं गार्डन, बगीचा तुम्हाला डिझाईन करायचा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वस्तू इन्क्लूड कराले, म्हणजे त्यात काय काय वस्तू ठेवणं चाहाले, तर हे तर तुमच्यावरती डिपेंड करतं. सपोज जर आपण गार्डन म्हणतोय, तर गार्डन मध्ये काय काय गोष्टी असतात ते आपल्या डोक्यात आपण आणू, की गार्डन मध्ये प्लांट्स असतील. आय विल इन्क्लूड प्लांट्स, ब्युटिफुल फ्लावर्स, आणि त्याच्याशिवाय जे आहे सगळं गमले असतात, पॉट्स असतात, आणि एक मोठा गार्डन आहे तर आपण त्याच्यामध्ये स्लाइड्स पण ठेवू शकतो है ना, ताकि मुलं तिथे खेळू शके. तर बिग स्लाइड्स, स्मॉल स्लाइड्स, आणि लहान मुलांच्या खेळासाठी. आणि त्याशिवाय आपण तिथे पशु पक्षींकरता जागा ठेवू शकतो, म्हणजे की जसं की रॅबिट्स आहे, रॅबिट्स वगैरे पण ठेवू शकतो तिथे, किंवा चिमण्यात आपल्या आपस येतील जेव्हा सुंदर जर बगीचा राहील तर. तर अशा प्रकारे खूप सारी चीज आहेत ज्या आपण त्यात इन्क्लूड करू शकतो गार्डन मध्ये. आणि तुम्ही सोचा की त्यात काय काय होऊ शकतं गार्डन मध्ये. तुम्ही जाता ना जेव्हा बगीच्यामध्ये फिरायला, तिथे काय काय असतं? बेंच असते ना, देअर मस्ट बी अ बेंच इन द गार्डन. मोठा गार्डन आहे तर त्यात खूप सारे बेंचेस लागतील. तर अशा प्रकारे खूप साऱ्या वस्तू येऊ शकतात. नेक्स्ट बघा, एक्सपेंडिंग वर्ड वेब्स. आता जसं की तुम्हाला मी आधी पण काही सांगून चुकले, वर्ड वेब्स हे तुमच्या एक्झाम्सशी रिलेटेड असतात, एक्झाम मध्ये येतात अशा टाईपचे वर्ड वेब. जसं की इथे पाहताय तुम्ही, अशाच प्रकारचे वर्ड वेब असतात. मध्ये एक काही दिलेलं असतं आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अशा साईडला लिहायच्या असतात. आता हा कसला वर्ड वेब आहे, चला पहिले वाचूया आपण. फॉर्म पेयर्स, म्हणजे की पेयर्स बनवा, दोन दोन किंवा तीन तीन मुला मुलींचे. लिस्ट द नेम्स ऑफ एज मेनी व्हेकल्स एज यू कॅन. आता तुम्हाला काय करायचं, व्हेकल्स चे जे आहेत नावं लिहायचे, जितकेही तुम्ही लिहू शकता. व्हेकल्स म्हणजे काय? गाड्या. ज्या गाड्या तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर जितकेही कोणते आहेत ते तुम्हाला ज्या ज्या लक्षात येतात ते त्यांचे नावं लिहा. चूज एनी 2 ऑफ देम. आता त्यातनं कोणतेही 2 निवडा, बट दे मस्ट बी ऑफ डिफरंट टाइप्स. पण ते 2 वेगळे वेगळे टाइप्सचे असले पाहिजे. सपोज एकाने मोटरसायकल चुनली तर दुसरा स्कूटर किंवा बायसायकल है ना.
तर हे अशा प्रकारचे. पण व्हेकल्स म्हटलं तर आपण जर कार वगैरे किंवा आणि काही असं करू शकतो. देन ड्रॉ अ वर्ड वेब फॉर ईच ऑफ देम टू शो देअर अपीअरन्स, क्वालिटीज अँड द थिंग्स दॅट दीज फीचर्स रिमाइंड यू ऑफ. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हा दोघांनी, दोन मुली आहात, तर दोघांनी एक एक कोणती पण गाडी निवडली आपल्या इच्छेची, आपल्या मनाची, जी तुम्हाला आवडते, आणि त्यानंतर असा वर्ड वेब बनवायचा आहे. वर्ड वेब मध्ये जसं नेम ऑफ व्हेकल, जो तुम्ही व्हेकल, जो तुम्ही तुमचा आवडता व्हेकल लिहिला, तर सपोज कोणी लिहिली होंडा सिटी कार, कार असते ना होंडा सिटी, तो होंडा सिटी लिहिलं इथे. तर आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, वेब फॉर ईच ऑफ देम टू शो देअर अपीअरन्स. अपीअरन्स म्हणजे ते कसं दिसतं, क्वालिटीज, त्याच्या काय काय क्वालिटीज आहेत, अँड द थिंग्स दॅट दीज फीचर्स रिमाइंड यू ऑफ. आणि अशा वस्तू ज्याने की तुम्हाला ती गाडी काय काय आहे अशा खासियत त्या सगळ्या लिहायच्या. यू मे यूज वर्ड्स एज वेल एज फ्रेजेस इन द वेब. तुम्ही एक शब्दही लिहू शकताय आणि त्याच्या अलावा एकपेक्षा जास्त शब्द, फ्रेजेस, वाक्यांश पण लिहू शकताय. पहा जसं की इथे काय काय लिहिलं आहे, स्पीड है ना. स्पीड म्हणजे किती काय स्पीड देते. यूज, तिचा यूज कुठे होतो, सपोज तुम्ही फॅमिलीने कुठे जाताय, तर मी जसं की एक उदाहरण घेतलं, होंडा सिटी कार, त्याचं यूज काय आहे की गो फॉर अ फॅमिली राईड, तर फॅमिलीमध्ये जाता तुम्ही, बरोबर. मग साईज आहे, की साईज काय त्याची, आणि साईज तर बिग साईज, बिग लिहू शकता इथे. ओरिजिन और ब्रँड, तर ब्रँड कोणचा आहे, कारचा ब्रँड जसं की लिहिला तर होंडा, तर होंडा ब्रँड झाला. तुम्ही मोटरसायकल किंवा स्कूटी किंवा काही पण लिहू शकता. त्याच्या अलावा ऍक्टिवा, प्लेजर, अशा खूप साऱ्या स्कूटीज पण येतात ना, LML, वेस्पा, अशा कोणते जे तुम्हाला आवडत असेल. आणि अशाच प्रकारे तुम्ही सायकलचं नाव सुद्धा लिहू शकता, असं काही नाही, सायकलचं नाव सुद्धा हे लिहू शकतात. कलर म्हणजे शायनी ब्लॅक, ब्लॅक स्टॅलियन, हॉर्स किंवा आणि कोणचं, तर म्हणजे की कलर, जो काही कलर त्याचा आहे. मग शेप, त्याचा शेप काय आहे, आकार कसा आहे. साऊंड, काय आवाज करतं ते, कशी आवाज आहे त्याची. युज्ड, ओल्ड और न्यू. प्राइस, तर युज्ड आहे ती कार, कधी कधी आपण सेकंड हँड वस्तू घेतो विकत, सेकंड हँड युज्ड आहे. ओल्ड और न्यू, जुनी आहे किंवा नवीन आहे, किंवा तुमचीच आहे तर ती जुनी पण असू शकते किंवा नवीन येऊ शकते असं. आणि त्याची प्राइस म्हणजे की त्याची किंमत काय. तर असं वर्ड वेब जे बनवतो आपण, तर ती जी वस्तू आपण लिहिली त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी लिहितो. आता बघा इथे पण काही शब्द दिलेले आहेत, ह्याच्याशी रिलेटेड तुम्ही लिहू शकता. टेरिफिक, ब्रँड न्यू म्हणजे अगदीच नवीन. स्लीक, टायनी, यूज म्हणजे की लहान किंवा मोठी. पॉवरफुल, अफोर्डेबल म्हणजे विकत कोणी घेऊ शकतो, साधारण माणूस. एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप महाग. इझी टू ड्राईव्ह करायला इझी आहे, इझिली ड्राईव्ह केलं जाऊ शकतं. इको फ्रेंडली म्हणजे की प्रदूषण नाही करत ते. लक्झरियस म्हणजे खूप आरामदेह, अगदी म्हणजे लक्झरी असतं ना ते. मग फ्युएल एफिशियंट, म्हणजे की त्या जे पेट्रोल वगैरे असतं ते नीट चालतं, चांगलं चालतं. ऑटोमॅटिकही आजकाल बसता येतं, ते कार असो किंवा स्कूटी वगैरे असो ना. किक स्टार्ट आजकाल नसतं स्कूटीमध्ये. लेफ्ट हँड ड्राईव्ह, आता कारची गोष्ट चालली तर लेफ्ट हँड ड्राईव्ह पण असतं. फास्टेस्ट, इम्पोर्टेड म्हणजे काय, बाहेरची कार आहे सपोज, किंवा स्कूटी आहे, काही पण. आता पहा, नोट द डिफरन्स बिटवीन ड्राईव्ह अँड राईड. आता ड्राईव्ह आणि राईड या दोन शब्दांमध्ये फरक असतो. ठीक आहे, ते आपण पुढे आता पाहू, समजू. यूज द टू वर्ड्स करेक्टली इन युअर ओन सेंटेन्स. आणि त्यानंतर आपण त्याच्यात अर्थ समजू दोघांचा, आणि नंतर हे समजू की त्यांचा वेगवेगळ्या वाक्यांमध्ये कशा प्रकारे आपण यूज करू शकतो. डिस्क्राईब युअर ड्रीम व्हेकल इन अ फ्यू लाईन्स. आता तुम्ही असं सोचा की तुमची एक मनाची ड्रीम व्हेकल आहे, म्हणजे ती ड्रीम व्हेकल आहे, तर ती खरोखरची पण असू शकते, आणि तुम्ही ड्रीमची, तुम्ही आपल्या मनाने त्याला काही पण कसंही बनवू शकता. सपोज तुम्ही उडणारी मोटरसायकल बनवू शकता किंवा उडणारी कार बनवू शकता, आणि मग त्याचे काय काय फीचर्स राहतील, ती कशी राहील आणि त्याचे काय फायदे राहतील. तर अशा प्रकारचं एक तुमची ड्रीम व्हेकल, तुमच्या स्वप्नाची जी गाडी आहे तिच्या बाबतीत एक फ्यू लाईन्स लिहायच्या आहेत. तर अशा प्रकारे हे जे वर्ड वेबचं तुम्हाला जितकेही प्रश्न असतात, मागच्याही जितक्या चॅप्टर्स मध्ये आहेत, ते सगळे तुम्ही जरूर करा, कारण की ते फार जरुरी असतात. ते तुमच्या एक्झाम्स मध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स नेहमी येतात. तुम्ही हे लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडजेक्टिव्हचं लक्षात ठेवायचं आहे. आता जसं की हे तुम्ही नेम ऑफ व्हेकल कोणतं कारचं नाव लिहून दिलं है ना, जसं की आजकाल ती नॅनो कार, मारुती नॅनो आहे, तर त्याच्यात ओरिजिन मध्ये मारुती येऊन जाईल. मग अफोर्डेबल आहे, एक्सपेन्सिव्ह नाही आहे ती, अफोर्डेबल आहे.
काय काय त्याचे फीचर्स आहेत, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर हे तुम्ही लिहायचा प्रयत्न करा आणि वर्ड वेब बनवा त्याची. आता बघा, आपली वर्ड वेबची जी गोष्ट चालली होती, तर एक हा इथे असा वर्ड वेब बनवलेला आहे. याचं तुम्ही बघू शकता की कोणचं आहे, एरोप्लेन. एरोप्लेन हे नेम ऑफ द व्हेकल. व्हेकल कोणचे, एरोप्लेन. एरोप्लेन कसं असतं, कम्फर्टेबल असतं, खूप आरामदायक असतं, लेस पोल्युशन, पॉल्युशन कमी करतं, आकाशात उडतं ते, सेव्स टाइम, वेळ जे आहे ते वाचवतं नेहमी, फास्टेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त फास्ट आहे दुनियेमध्ये काय आहे तर एरोप्लेन आहे. एक्सपेन्सिव्ह आहे, महाग खूप आहे, म्हणजे कम्फर्टेबल वगैरे सगळं असेल पण ते महाग खूप आहे, हर कोणी अफोर्ड नाही करू शकत, अफोर्डेबल नाहीये हर कोणाकरता. आणि गुड सर्व्हिस, तर सर्व्हिस चांगली असते. अशाच प्रकारे आपण अनेक किती पण वस्तू ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो. तर हे एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवलंय की अशा प्रकारचा एक वर्ड वेब तुम्ही सुद्धा बनवू शकता. त्यानंतर बघा, नोट द डिफरन्स बिटवीन ड्राईव्ह अँड राईड. हे विचारलं होतं की ड्राईव्ह आणि राईड मध्ये काय डिफरन्स आहे. तर बघा, राईड काय सगळ्यात पहिले बघू. टू सिट ऑन अँड बी कॅरीड बाय अन एनिमल ऑर अ टू व्हीलर. जेव्हा आपण कोणच्या बसून जातो आणि कोणचं एनिमल, जसं की टांगा वगैरे असतो ना, टांगा असतो, बुलक कार्ट असतं, कॅमेल कार्ट असतं, म्हणजे की घोडागाडी आणि अशा टाईपचं. तर त्याच्यामध्ये काय करतो आपण, राईड करतो. गाडी जे आहे कोण चालवतं, एनिमल चालवतं, किंवा ऑर अ टू व्हीलर, किंवा कोणत्या टू व्हीलर मध्ये आपण मागे बसलो तर ते राईड आहे. अशाच प्रकारे सेंटेन्स बघा याचा, आय डोंट लाईक टू राईड ऑन अ कॅमेल, म्हणजे की मला कॅमेलची सवारी करणं नाही आवडत. ड्राईव्ह बघा, टू सिट इन अ व्हेकल, कोणत्या व्हेकल मध्ये बसायचं, अँड फोर्स टू गो इन सम डायरेक्शन, आणि कोणत्या वेगवेगळ्या डायरेक्शन जायचं. म्हणजे आपण जेव्हा स्वतः चालवतो तर ते ड्राईव्ह असतं, आणि राईड मध्ये आपण स्वतः बसलोय, ड्राईव्ह नाही करत आहे. ठीक आहे, कळलं. ड्राईव्ह म्हणजे आपण स्वतः चालवतो. आणि आता बघा याचं सेंटेन्स, माय फादर ड्राईव्ह द कार विथ फुल स्पीड, म्हणजे इथे काय, यांचे फादर स्वतः चालवतात कार विथ फुल स्पीड. तर हे याचा अर्थ झाला या सेंटेन्सचा. तर आता तुम्हाला ड्राईव्ह आणि राईड मध्ये फरक कळून गेला असेल. नेक्स्ट बघा, डिस्क्राईब युअर ड्रीम व्हेकल इन अ फ्यू लाईन्स. ड्रीम व्हेकलच्या बाबतीत आपल्याला लिहायचं होतं थोडंसं, ते बघा. फ्लाइंग कार इज माय ड्रीम व्हेकल. फ्लाइंग कार म्हणजे उडणारी कार, ही माझी एक स्वप्नाची एक गाडी आहे, व्हेकल आहे. इट विल फ्लाय इन द एअर. ती काय करेल, आकाशात जे आहे ते उडेल तिचं वाऱ्यामध्ये. इट विल फ्लाय फास्ट अँड सेव्ह आवर टाइम. तर ती जी आहे फ्लाय फास्ट म्हणजे की तेज उडेल आणि माझा वेळ वाचवेल. देअर विल बी नो ट्रॅफिक जॅम प्रॉब्लेम. तर अशाने काय होईल की ट्रॅफिक जॅमची जी प्रॉब्लेम आहे, जी आपण आजकाल खूप जास्त फेस करतो, ती नाही राहील. नो नीड टू कन्स्ट्रक्ट रोड्स फॉर इट. आणि चूंकि ते आकाशात उडेल तर त्याच्याकरता रोड्स कन्स्ट्रक्ट करायचं जरूरत पण नाहीये. इट विल सेव्ह फ्युएल अँड विल बी इको फ्रेंडली. अशा प्रकारे ते फ्युएल पण सेव्ह करेल, म्हणजे जे पेट्रोल वगैरे आहे त्याचं सेव्ह होईल, आणि इको फ्रेंडली राहील, कारण की त्याच्यानी धुवा वगैरे, प्रदूषण हे सगळं नाही फैलेल. तर ही अशा प्रकारची माझी एक ड्रीम व्हेकल्स वरती मी 4-5 लाईन लिहिल्या. तुम्हाला अशा प्रकारचं काही येतं तर तुम्हाला सुद्धा लिहायला आलं पाहिजे. आता बघा, जर आपण इंग्लिश वर्कशॉपचं क्वेश्चन्स पाहूया. लिस्ट ऑल द ऍडजेक्टिव्हज इन द पोएम. ऍडजेक्टिव्हज म्हणजे काय असतात, विशेषण. या पोएम मध्ये काही विशेषण आलेले आहेत खूप सारे, ते सगळे लिस्ट करायचे, ते लिहायचे. यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म्स ऑफ ऍटलीस्ट 8 ऑफ देम टू राईट न्यू कम्पॅरिझन्स. तो आपल्याला काय करायचं, कंपॅरेटिव्ह फॉर्म्स लिहायचे आहेत त्याचे. ठीक आहे ना. जसं की बिग, बिग हा काय आहे, बिग हा पॉझिटिव्ह फॉर्म आहे, बिगर हा कंपॅरेटिव्ह फॉर्म, बिगर, स्मॉलर, फायरसर. तर हे कंपॅरेटिव्ह फॉर्मचा यूज करत आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे दोन गोष्टींचं. तेव्हा ही जी पोएम जेव्हा आपण वाचतो, तुम्ही बघाले की ह्याच्यामध्ये काय केलंय, कंपॅरिझन्स, पूर्ण पोएम कंपॅरिझन्सशी भरलेली, म्हणजे तुलनामध्ये, की ह्याच्यापेक्षा असं, त्याच्यापेक्षा तसं. तर ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचणारच आहे. त्याला आता वाचूया ह्याला. बिगर देन माय ब्रदर म्हणजे मोठ्या, माझ्या भावापेक्षा मोठा. स्मॉलर देन माय सिस्टर, माझ्या बहिणीपेक्षा लहान. फायरसर देन अ जायंट. जायंट म्हणजे काय, राक्षस. राक्षस पेक्षा जास्त फायर्स म्हणजे उग्र. जेंटलर देन अ बटलर. बटलर कोण असतो, जो हॉटेलांमध्ये, रेस्टॉरंटमध्ये काम करतो आणि जे आहे पाणी वगैरे देतो, चहा देतो. तर त्याच्यापेक्षा जेंटल म्हणजे की त्याच्यापेक्षा जास्त जेंटल. कूलर देन आईस, आईस बर्फ, बर्फापेक्षा थंड. वॉर्मर देन स्वेटर, स्वेटर पेक्षा गरम. सारर देन टॅमरिन, टॅमरिन म्हणजे काय असते, इमली. ठीक आहे ना. चिंच, चिंच पेक्षा सार म्हणजे जे आंबट असतं. स्वीटर देन मँगो, मँगो म्हणजे आंबा, आंब्यापेक्षा जास्त गोड. नॉयझियर देन अ मशीन, मशिनीपेक्षा जास्त शोर करणार. नॉयझियर म्हणजे शोर करणार. क्वाइटियर देन अ केव, केव म्हणजे काय असते, गुफा.
तर गुफेपेक्षा जास्त शांत. स्ट्रॉंगर देन अ टायगर, टायगरपेक्षा जास्त स्ट्रॉंग. वीकर देन अ रॅबिट, रॅबिटपेक्षा जास्त कमजोर. टॉलर देन अ ट्री, वृक्षपेक्षा जास्त लांब. शॉर्टर देन प्लांट, डार्कर देन नाईट म्हणजे रात्रीपेक्षा जास्त अंधार. लाइटर देन ट्यूबलाइट, हार्डर देन अ स्टोन. सॉफ्टर देन बटर म्हणजे मक्खनपेक्षा जास्त सॉफ्ट, मऊ. क्रूक देन हिल रोड, हिल रोड काय असते? हिल रोड म्हणजे जे आपण डोंगरावरती जातो तर रस्ता कसा असा 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 असतो ना, सुधार असतो, तर त्याला क्रूक्ड म्हणतात, असा असा रस्त्याला. तर त्याच्यापेक्षा जास्त क्रूक्ड रस्ता. आणि स्ट्रेटर देन रेल्वे लाईन, रेल्वे लाईन कशी असते? एकदम सुधी असते, तर सुधी नाही, त्याच्यापेक्षा जास्त सुधी. तर अशा प्रकारे आज आपण वर्ड वेबच्या बाबतीत खूप काही जाणलं की त्यांना कसं लिहायचं, कसं फिल करायचं. ऍडजेक्टिव्ह त्याच्यामध्ये फार मोठा पार्ट यूज करतात. आणि जे आपण आता ऍडजेक्टिव्हचे फॉर्म पाहिले की कसं त्यांना करायचं, त्याचं जे आहे कम्पॅरेटिव्ह फॉर्म्स मध्ये. तर हे सगळं तुम्ही पहा आणि परत स्वतःही लिहायचा प्रयत्न करा. आजचं सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.